नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत खेकडा भजी. चला तर मग सुरुवात करूया. चला म्हणलं, आज पाऊस पण चालू झाला आहे आणि भजी पण खाण्याची इच्छा झाली, तर मग सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला. इथं आपण 2 मोठे कांदे घेतलेत. शक्यतो मोठ्या आकाराचे कांदे घ्या. ह्याचे आपण एकदम पातळ असे स्लाइस करणार आहोत. पातळ असा कापून घ्यायचा आपल्याला कांदा सगळा. हे बघा, अशा प्रकारे एका भांड्यात काढूया. सगळा कांदा आपण एका भांड्यात काढून झाल्यावर त्याचे असे सुट्टे सुट्टे भाग करूया. कांदा असा मोकळा मोकळा करायचा आपल्याला सगळा. बघा, चिरताना खूप असा दाटसर कांदा चिरला जातो, त्यामुळं असे भजी करताना आपल्याला असा सगळा कांदा मोकळा करून घ्यायचा. चवीनुसार मीठ घातलं आहे आपण त्याच्यात, आणि हे मीठ आपण सगळ्या कांद्याला आपण लावून देणार आहोत. सगळीकडून कांद्याला मीठ लावून द्यायचं आणि एक 10 ते 15 मिनटं त्याच्यावर असं झाकण ठेवून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं. 10 मिनटांनी बघा, कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. चला, त्यात आता मसाले घालूया आपण. इथं आपण तांदळाचं 2 ते 2.5 चमचे पीठ घेतले. ते तांदळाचे पीठ आपण घालून घेतले यात. नंतर आपण घेतले लाल तिखट, हिरवी चटणीसुद्धा तुम्ही वापरू शकता यात. नंतर आपण घातले यात ओवा, आणि हे सगळं आपल्याला कांद्यात मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. इथं आपण पाण्याचा थोडासुद्धा वापर केला नाही, अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. फक्त मिठानं जे कांद्याला पाणी सुटलं होतं त्याच्यातच आपण हे सगळं मिक्स करणार आहोत. आणि आपण बेसन पीठ घेतले. ते बेसन पीठ आपल्याला जेवढं लागेल तेवढंच वापरायचे. बघा, खूप असं जास्त बेसन पीठ वापरलं तर मग इथं आपल्याला भजीसुद्धा अशी गचगच लागतात. त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच बेसन पीठ घ्यायचे. आणि इथं असं जर खूप असं कोरडं पीठ लागलं तर थोडंसं तुम्ही त्यात वरनं तेलसुद्धा टाकू शकता. कढईत तेल ठेवलं आहे आपण तापायला. हे बघा, तेल चांगलं तापलं गेलं आहे आपलं. एक एक करून आपण आता भजी सोडूया तेलामध्ये. इथं आपण तांदळाचं पीठ वापरले भजी करताना. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, जास्त भजी कुरकुरीत व्हायला मदत होते. किंवा तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लावर जर असेल तर तोही घालू शकता. त्यानंसुद्धा छान कुरकुरीत अशी भजी होतात तयार. इथं जेवढं तेल घेतले त्याच्या अंदाजानं छोटे छोटे आपण भजी टाकून घेऊया, तेलामध्ये सोडून घेऊया. खूप अशी नाही जास्त टाकायची, कारण तळताना जरा प्रॉब्लेम होऊ शकतो. जास्त तळी जात नाहीत. मग एक 2 ते 3 सेकंदाने भजी अशी आकार धरू लागली की मग पालती करायचे आहेत आपल्याला. 3 ते 4 मिनटं लागतात आपल्याला ही भजी तळायला पहिल्या बॅचला. आणि तळताना काय करायचे, शेवटी आपल्याला थोडासा गॅस मोठा करायचे, जेणेकरून आपली भजी मोठ्या गॅसवर चांगली कुरकुरीत होतात. बुडबुडे यायचे कमी झाले की समजायचं आपली भजी चांगली तळली गेली आहेत. हे बघा, अशा प्रकारे उलटी पालती करून दोन्ही साईडनी चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. पाण्याचा अजिबात वापर केला नाही आहे आपण. आणि आपली भजी चांगली अशी तळली गेली आहेत. अशाच प्रकारे आपण दुसरी बॅचसुद्धा चांगली तळून घेऊया. काढून घेऊया आपण आता सगळी भजी. ही खायला पण एकदम कुरकुरीत आणि टेस्टला पण एकदम छान लागतात ही भजी. अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. आणि तयार झालेली आहेत आपली खेकडा भजी किंवा कांदा भजी. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.